जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन पॅंथर सेनेच्या 5व्या शाखेचे कुरळप येथे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। बहुजन पॅंथर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली संचलित बहुजन पॅंथर सेना या सामाजिक संघटनेच्या वाढीसाठी वाळवा तालुक्यातील कुरळप या गावी 5व्या शाखेचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा उपाध्यक्ष मान्य श्री अशोक पाटील, मनसे उपाध्यक्ष भालेकर सर, गावचे सरपंच शेटे साहेब व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। शाखेच्या उद्घाटन दरम्यान नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला। संस्थापक अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचोटे मॅडम यांनी संघटनेची ओळख करून देऊन संघटनेच्या कार्याविषयी सांगितले। नंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। नवनियुक्त पदाधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। उपस्थित सर्व मान्यवरांच्या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। संघटनेविषयी संस्थेच्या उपाध्यक्षा मान्य सौ संगीताताई कवाळे यांनी नवनियुक्त महिला पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ सरस्वतीताई चौगले यांनी आपली सामाजिक वाटचाल कशी असावी याचे मार्गदर्शन करत महिलांनी अन्याय अत्याचाराला बळी न पडता धाडसाने पुढे जाऊन आवाज उठवावा असे प्रतिपादन केले। त्यानंतर भाजपा कार्यकारिणीचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य श्री अशोक पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विविध विकास कामावर नजर टाकत महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकार निश्चितपणे प्रयत्न करत असल्याचे ते आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तसेच संस्थापक अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचोटे यांनी संघटनेच्या माध्यमातून महिलांना अन्यायाविरुद्ध लढवण्यासाठी महिलांना बहुजन पॅंथर सेनेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कुरळप शाखेच्या महिलांनी त्यांचे मानले आभार। या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचोटे, संस्थेच्या उपाध्यक्षा मान्य सौ संगीताताई कवाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य श्री प्रकाश खैरमोडे, तसेच पश्चिम संघटक मान्य श्री बिपिन खिलारे, पश्चिम कार्याध्यक्ष राजू अवघडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य सुनील कांबळे, तसेच नवनियुक्त महिला पदाधिकारी यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्षा मान्य सौ प्रमोदिनी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव मान्य सौ सुवर्णा अवघडे, सांगली जिल्हा महिला सचिव रुपाली मोरे, कुरळप शाखा अध्यक्षा मान्य सौ सुप्रिया मिर्जे, उपाध्यक्ष मान्य गौरी मोरे, शाखा महिला सचिव मयुरी मोरे व इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखा महिला सचिव मयुरी मोरे व इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह जे आता नियुक्तीपत्र दिल्यात ती घेऊन घरी बसायचं नाहीये, त्याचा उपयोग करायचा। जिथं आलेले अत्याचार वाढेल तिथं तुम्ही सहभाग व्हा, पुढे व्हा, धाडस करा। तुम्ही पुढे जाणार तर आम्ही सगळी सोबत आहे तुमच्या। कोणताही कसलाही विषय काही कशात मागे पडायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून